आज आपण बघतोय खास पलाझोसाठी थोड्याशा फॅशन मिस्टेक. बघा ना, पलाझो इतकं कम्फर्टेबल ना दुसरं काही नसेल. एकतर घालायला वगैरे सोप्या, पटकन स्टाईल करता येतात, कशावरती मॅच करता येतात, अगदी स्वस्त मध्ये सुद्धा मिळतात. इव्हन तुम्ही टी शर्ट वरती, क्रॉप टॉप वरती सुद्धा पलाझो मॅच करू शकता. पलाझो एकतर छान अशा एअरी असतात, कॉटन मध्ये मिळतात किंवा रेऑन मधल्या वगैरे अतिशय छान वाटतात आणि सध्या त्या अतिशय फॅशन स्टेटमेंट पण आहेत. पण बऱ्याचदा काय होतं, अगदी छोट्याशा काही स्टायलिंग मिस्टेक असतात, त्याच्यामुळे पलाझो कितीही छान असली तरी तिचा ओव्हरऑल लुक अगदीच काहीतरी बोरिंग, गबाळा किंवा फार असा बल्की दिसायला लागतो. कोणत्या ह्या फॅशन मिस्टेक आहेत? पटकन सुरुवात करूया. वेलकम बॅक टू द पिंक अफेअर. मी प्रिया आणि मी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन रिलेटेड, DIYs, पर्सनल केअर, मोटिवेशनल स्टोरीज असे भरपूर सारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज. तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल, पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड होईल लगेचच तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मिस होणार नाही. आज आपण बोलतोय खास पलाझो विषयी किंवा पलाझो स्टाईल करताना ज्या छोट्याशा आपल्याकडनं चुका होतात, ज्या फॅशन मिस्टेक होतात, त्या कशा अवॉइड कराव्या किंवा पलाझोचा ओव्हरऑल लुक स्टायलिश दिसावा, छान दिसावा म्हणून काय करता येईल. सो नंबर 1, पलाझो जर तुम्हाला परफेक्ट स्टाईल करायची असेल ना, तर तिच्यासोबत चुकूनही शॉर्ट कुर्ती घालू नका. येस, कारण पलाझो एकतर छान अशा थोड्याशा फ्लेअर्ड असतात, त्यांच्यावरती जर तुम्ही शॉर्ट कुर्ती मॅच केल्या तर त्यांचा लुक थोडासा गबाळा किंवा थोडासा अनबॅलन्स दिसायला लागतो. त्याऐवजी पलाझो सोबत स्टाईल करताना छान अशा थोड्याशा कॉलरच्या वगैरे लॉंग कुर्ती, किमान तुमच्या गुडघ्यापासून थोड्याशा आणखीन खाली येणाऱ्या किंवा त्यापेक्षाही थोड्याशा लॉंग कुर्ती तुम्ही स्टाईल करू शकता, ज्या पलाझोचा लुक कम्प्लीट करतात, बॅलन्स करतात आणि दिसताना पण अतिशय छान आणि स्टायलिश दिसतात. अगदी ज्या छोट्याशा मांडीपर्यंतच्या कुर्ती येतात ना, त्याच्यामुळे ओव्हरऑल लुकच असा अगदी गबाळा किंवा अगदी अनबॅलन्स दिसायला लागतो आणि त्याच्यामुळे आपण अगदीच काय घातलंय हे किंवा कशी फॅशन केली असे दिसायला लागतो. हे जर टाळायचं असेल तर पलाझो सोबत छान अशा लॉंग कुर्ती मॅच करा. कॉलरच्या असतील किंवा थोड्याशा छान अशा 3/4 स्लीव्हच्या असतील किंवा प्लेन कुर्ती आणि प्रिंटेड पलाझो किंवा प्रिंटेड कुर्ती आणि छान अशा फ्लर्टच्या छान अशा प्लेन पलाझो अतिशय छान आणि अतिशय क्लासी दिसतात. त्याच्यामुळे स्टायलिंग मिस्टेक मध्ये ही एक मिस्टेक तुम्ही नक्कीच अवॉइड करू शकता. नंबर 2, इव्हन तुम्ही पलाझो सोबत ना छान असे जे वेस्टर्न टॉप येतात, टी शर्ट येतात किंवा असे चेक्सचे वगैरे शर्ट पॅटर्नचे टॉप येतात, ते पण मॅच करू शकता. ते पण खूप छान दिसतात. पण ते स्टाईल करताना मग थोडेसे टक इन करून वापरायचे, तरच त्यांचा लुक छान असा प्रपोर्शनेट आणि क्लासी दिसायला लागतो. तेच जर तुम्ही टी शर्ट वगैरे मॅच करताना ऑलरेडी पलाझो अशी छान मोकळी टाकली असते, फ्लेअर्ड असते, त्याच्यावरती टी शर्ट पण असा लूज गबाळा घातला तर अगदी नाईट वेअर जशी आपण स्टाईल करतो ना तसं दिसायला लागतं आणि लुक पण थोडासा डाऊन किंवा थोडासा गबाळा, बोरिंग दिसायला लागतो. त्याच्याऐवजी जर छान असा नीट अँड क्लीन लुक हवा असेल, पॉलिश लुक हवा असेल, तर पलाझो सोबत, खास करून अशा प्लेन पलाझो सोबत वगैरे टॉप मॅच करताना किंवा टी शर्ट मॅच करताना त्यांना इन करायचं आणि नंतर ते स्टाईल करायचे. किंवा इव्हन तुम्ही जर शर्ट वगैरे मॅच करणार असाल त्याच्यावरती, तर ते पण टक इन करून त्याला तुम्ही एखादा बेल्ट वगैरे ऍड करून मॅच करू शकता. ते अतिशय छान दिसतात, अतिशय क्लीन लुक देतात आणि दिसताना पण ओव्हरऑल इम्प्रेशन अतिशय क्लासी आणि युनिक पडतं. सो स्टायलिंग मिस्टेक मध्ये ही एक मिस्टेक तुम्ही नक्कीच अवॉइड करू शकता. नंबर 3, पलाझो मध्ये ना सध्या प्रचंड व्हरायटी मिळते. प्रिंटेड पलाझो असतील, प्लेन असतील, थोड्याशा छान अशा प्लेट्स असणाऱ्या पलाझो असतील किंवा खाली अगदी मोठा फ्लेअर होणाऱ्या स्कर्ट पॅटर्नच्या पलाझो असतील. पलाझो मध्ये इतकी छान व्हरायटी मिळते ना की या प्रकारच्या प्रत्येक एक तरी पलाझो आपल्याकडे असायला हवी असं आपल्याला वाटायला लागतं. पण काय होतं, बऱ्याचदा पलाझोची लेंथ त्याच्यामुळे पण आपला ओव्हरऑल लुक थोडासा डिस्प्रपोर्शनेट दिसायला लागतो. कारण का, तर एकतर तुमची पलाझो जर खूप लॉंग असेल, म्हणजे अगदी तुमची टाच पण दिसत नाहीये, पाय पण दिसत नाहीये, इतकी जर मोठी असेल ना तर त्याच्यामुळे आपण थोडेसे बुटके आणि अनबॅलन्स दिसू शकतो. त्याच्यामुळेच पलाझोची लेंथ चॉईस करताना किमान आपला थोडासा तरी पाय दिसला पाहिजे, थोडीशी तरी पायाची स्किन दिसली पाहिजे, ज्याच्यामुळे आपोआप आपण दिसताना छान अशी उभे, इलॉंगेट दिसायला लागतो आणि त्याच्यामुळे उंची पण थोडीशी जास्त वाटायला लागते. तुम्ही जर खास करून थोड्याशा कमी उंचीच्या असाल तर या प्रकारच्या पलाझो तर अजिबात स्टाईल करू नका. ज्या अगदी तुमच्या हिल्सच्या किंवा अगदी पायाच्या खाली जातात त्या प्रकारच्या पलाझोमुळे तुमची उंची आणखीन जास्त कमी दिसू शकते. त्याच्यामुळेच पलाझो मध्ये जर छान असं प्रपोर्शनेट दिसायचं असेल, छान हायटेड दिसायचं असेल ना, तर त्यांना स्टाईल करताना त्यांच्यावरती हिल्स पण मॅच करायच्या आणि पलाझोची लेंथ चूज करताना पण थोडी आपल्या घोट्यापर्यंत जाणारी किंवा थोडासा तरी किमान पाय दिसला पाहिजे या प्रकारची चॉईस करायची. सध्या छान अशा ना अगदी घोट्याच्या थोड्याशा वरती जाणाऱ्या पण ज्या पलाझो मिळतात ना, त्या तर अगदीच क्लासी आणि अगदी छान दिसतात, स्टायलिश दिसतात.
त्या प्रकारच्या पलाझो पण तुम्ही निवडू शकता, ज्या तुम्हाला अगदी सुंदर लुक देतील. किंवा इव्हन जर मग तुम्हाला स्कर्ट पॅटर्नच्या पलाझो निवडायचे असतील, तुम्ही त्याच्यावरती स्निकर्स वगैरे ट्राय करणार असाल, तर त्या पण घेताना थोड्याशा आखूड होणाऱ्या, म्हणजे थोड्याशा आपल्या घोट्याच्या वरती येणाऱ्या घ्यायच्या. त्याच्यामुळे आपला लुक छान प्रपोर्शनेट आणि हायटेड दिसायला लागतो. सो मिस्टेक अवॉइड करताना ही एक पलाझोच्या लेंथची मिस्टेक तुम्ही नक्कीच अवॉइड करू शकता. आणि नंबर 4, पलाझोचा लुक जर छान असा कंप्लीट करायचा असेल, स्टायलिश बनवायचा असेल, तर त्याच्यासोबत आपण ॲसेसरीज काय वापरतो, म्हणजे ज्वेलरी कशी स्टाईल करतो, त्याच्यासोबत बेल्ट वगैरे कसे वापरतो किंवा त्याच्यावरती फुटवेअर कसे वापरतो, हे पण तितकंच लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. पलाझोवर स्टाईल करताना ना फुटवेअर शक्यतो थोड्याशा हिल्स असणारे, म्हणजे पॉइंटेड हिल असेल, पेन्सिल हिल असेल किंवा स्निकर्स ट्राय करू शकता तुम्ही, ते पण खूप छान दिसतात. किंवा मग सरळ सरळ जर हिल्स वगैरे वापरायच्या नसतील ना, छान अशा मोजडी घ्यायच्या, त्या अतिशय क्लासी दिसतात पलाझोवरती. ते जर तुम्हाला हिल्सच घ्यायचे असतील तर शक्यतो वेजेस घेऊ नका, किंवा ज्या खूप बॉक्स हिल येतात ना, अगदी पाय असा मोठा आणि खूप असा बॉक्स टाईप असतात ना, त्या प्रकारच्या हिल थोड्याशा अवॉइड करायच्या. त्याच्यामुळे लुक परत असा बल्की किंवा खूप असा जाड दिसायला लागतो, किंवा पाय पण अगदी असे मोठे जाड दिसायला लागतात. त्याच्याऐवजी थोडेसे पॉइंटेड जर फुटवेअर घेतले तर ते लुक पण छान करतात, स्टायलिश करतात, आणि त्यासोबतच दिसताना पण ओव्हरऑल लुक आपला अगदी कम्प्लीट आणि अगदी सुंदर दिसायला लागतो. कानातले गळ्यातले मॅच करताना आपण फार असे मोठे कानातले घालण्यापेक्षा तुम्ही थोडेसे स्टड मॅच करू शकता. जर कॉलरची वगैरे पलाझो असतील तर त्याच्यावरती स्टड मॅच करा, किंवा थोड्याशा छोट्याशा रिंगा मॅच करा, त्या खूप छान दिसतात. किंवा गळ्यातलं घालताना वगैरे पलाझोवरती जास्त करून ना सिल्वर किंवा ऑक्सिडाइज ज्वेलरी असते ना, अतिशय क्लासी दिसते. खास करून जर अशा प्लेन पलाझो असतील त्याच्यावरती जर तुम्ही व्हाईट वगैरे चिकनकरीचे टॉप मॅच केले, त्याच्यावरती सिल्वर ज्वेलरी, तर वाव, अतिशय युनिक आणि अतिशय स्टायलिश, अतिशय फुल लुक देते. त्याच्यामुळे स्टाईल करताना अशी थोडीशी अँटिक ज्वेलरी तुम्ही मॅच करू शकता. त्यासोबतच बांगड्या किंवा असं ब्रेसलेट वगैरे मॅच करताना फार अशा गच्च भरून मॅच करण्यापेक्षा एखादं वॉच आणि एखादं ब्रेसलेट किंवा थोड्याशा मग सिल्वर टाईपच्या अशा कडा बँगल असतात ना, त्या पण पलाझोवरती अतिशय छान आणि स्टायलिश लुक देते. पलाझो जर खूप प्रिंटेड असेल तर त्याच्यावरती थोडेसे छोटे बेल्ट मॅच करा, ते खूप छान दिसतात. आणि तेच जर पलाझो प्लेन असेल किंवा एखादी सॉलिड सेम कलरची असेल तर त्याच्यावरती तुम्ही थोडेसे ब्रॉड, थोडेसे डार्क कलरचे बेल्ट मॅच करू शकता. ते अतिशय छान आणि क्लासी दिसतात. सो थोडंसं जर डोकं लावलं ना, तर आपण साधे सिंपल पलाझोला पण अतिशय सुंदर आणि अतिशय क्लासी, अतिशय स्टायलिश लुक देऊ शकतो. सो या अवॉइडेबल मिस्टेक नक्कीच अवॉइड करा आणि तुमच्या साध्या सिंपल पलाझोला पण छान आणि प्रपोर्शनेट बनवा. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. सोबतच या टिप्स तुम्हाला आवडल्या का, किंवा या मिस्टेक्स तुमच्याकडनं होत होत्या का, हे पण कमेंट करून सांगा. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह पुढच्या व्हिडिओ सोबत. थँक्यू.